नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आजचा हा 9वा पार्ट आहे, जो की पोलीस भरती होणार आहे मुंबईची 11 आणि 12 तारखेला, 11 आणि 12 जानेवारीला. तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण इथे घेऊन आलेलो आहेत. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे. तर बघा, आत्ताच नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक झालेली आहे, म्हणजे बी ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतलेली आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची नेमणूक झालेली आहे, परंतु हे माहिती आहे का कितव्यांदा शपथ घेतली. तर त्यांनी एकूण 6व्यांदा शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो कधी. म्हणजे कधी साजरा करण्यात येतो जागतिक मृदा दिन. तर हा 5 डिसेंबर, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, जागतिक मृदा दिन का साजरा केला जातो ह्याचं पण आपल्याला कारण माहिती असणं गरजेचं आहे. तर मातीचे संरक्षण आणि तिचा टिकाव याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण हा दिन साजरा करतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे मातीची गुणवत्ता सुधारण्यावर पण याचा विशेष भर असतो, म्हणूनच हा दिन सेलिब्रेट केला जातो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, सोने खरेदी करण्यात भारत देश जगात प्रथम स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, तुर्कस्तान हा दुसऱ्या स्थानावर असणारा देश आहे. तर आपला भारत देश हा सोने खरेदी करण्यात प्रथम स्थानावर आहे, कारण भारतातल्या लोकांना सोन्याची खूप जास्त जवळीकता वाटते किंवा आपुलकी वाटते, आणि जास्तीत जास्त प्रमाण सोने खरेदी कशासाठी करतात, तर दागिने बनवण्यासाठी आपण सोने जास्तीत जास्त खरेदी करतो. आणि दुसऱ्या स्थानावर जे आहे ते तुर्कस्तान आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ओडिशा, म्हणजे सी ऑप्शन. तर बघा, कोणार्क महोत्सव हा एक वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो की ओडिशा राज्यातील पुरी जिल्ह्यात आयोजित केला जातो. तसंच तो कोणार्क इथे जे म्हणजे सूर्यमंदिर आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा साजरा होतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर यांची निवड का बरं केली जाते, किंवा हंगामी अध्यक्षाचं कार्य काय असतं, तर ते सभागृहाचं व्यवस्थापन पाहतात, तसंच विधानसभा प्रक्रियेसाठी तात्पुरते ते जबाबदार असतात. पुढचा प्रश्न पाहूया, दिब्रुगढ आसाम ते कन्याकुमारी तमिळनाडू, म्हणजे दिब्रुगढ कुठे आसाममध्ये आहे आणि कन्याकुमारी कुठे तमिळनाडूमध्ये. तर दिब्रुगढ ते कन्याकुमारी या स्थानकादरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, विवेक एक्सप्रेस ही सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. तर ही रेल्वेगाडी एकूण किती अंतर पार करते, तर 4273 किलोमीटर, 4273 किलोमीटर एवढं अंतर ती पार करते. म्हणजे साधारणतः तिला प्रवास करण्यासाठी किती कालावधी लागतो, तर 80 तासापेक्षा जास्त हा प्रवास करण्यासाठी तिला कालावधी लागतो. आणि हे अंतर पण लक्षात ठेवा, दिब्रुगढ ते कन्याकुमारी, दिब्रुगढ आहे आसाममध्ये आणि कन्याकुमारी आहे तमिळनाडूमध्ये. अशा प्रकारे ही सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, तापी व गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणत्या डोंगर रांगा आढळतात. तर बघा, तापी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान सातपुडा पर्वतरांगा ही आढळून येते, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. आणि सातपुडा पर्वतरांग ही एक महत्त्वाची भौगोलिक रचना पण आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते. तर बघा, पंचायती राज पद्धती स्वीकारणारे भारतातलं पहिलं राज्य आहे राजस्थान राज्य, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि राजस्थाननी पहिल्यांदा हे पंचायत राज पद्धती स्वीकारली, तर केव्हा, 2 ऑक्टोबर, डेट पण विचारलेली आहे खूपदा, म्हणून डेट पण लक्षात असू द्या. 2 ऑक्टोबर 1959 ही पंचायत राज पद्धती राजस्थानने स्वीकारलेली आहे. राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील बगडरी गावात ही पद्धत प्रथमतः सुरू झालेली आहे. ते गावाचं नाव पण लक्षात असू द्या, बगडरी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे. तर राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा असते 35 वर्ष, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच राष्ट्रपती पद हे घटनेच्या संविधानानुसार आर्टिकल कितीमध्ये आहे, तर आर्टिकल आहे 58व्या आर्टिकलमध्ये हे पदाची
पदाबद्दलची माहिती दिलेली आहे. तसंच राष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा 35 वर्ष असून दुसरी एक अट महत्त्वाची आहे, ते भारतीय नागरिक असणे आवश्यक असतं. तर बघा पुढचा प्रश्न आहे, भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते आहे? तर भारतातले अपिलाचे अंतिम न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट. तर बघा सर्वोच्च न्यायालय म्हणजे आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालय तर आहेच, तसेच ते अपिलांसाठी अंतिम न्यायालय देखील आहे आणि न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च अधिकार या सर्वोच्च न्यायालयाला असतो. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया, भारतात चंदनाच्या लाकडाचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? तर बघा चंदनाच्या लाकडाचं उत्पादन सर्वाधिक कर्नाटकमध्ये होतं, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता हे प्रश्न तर जास्त सांगायची आवश्यकता नाही, कारण चंदनावर ऑलरेडी 2 पार्ट येऊन गेलेत पुष्पा मूवीजचे, आणि चंदन कुठे पिकतं हे पण आता आपल्याला जास्त सांगायची आवश्यकता नाही जर तुम्ही मूवी पाहिला असेल तर. बघा कर्नाटक हे चंदन उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तसंच म्हैसूर आणि आसपासच्या भागात चंदनाच्या झाडांचे जास्त प्रमाण आढळते. चंदनाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर परफ्यूम बनवणे, औषधे, तसंच हस्तकलेसाठी पण याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो? तर ईशान्य मान्सूनचा पाऊस चेन्नईमध्ये पडतो, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी भागावर देखील हा पाऊस पडतो. तसंच चेन्नई येथे ईशान्य मान्सूनचा मुख्यतः पाऊस चेन्नई येथे पडतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर गोदावरी नदीचे जे खोरे आहे हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. तर बघा गोदावरी नदी जी आहे ही संतांची भूमी म्हणून तर ओळखली जाते, कारण या भागात काय झालं होतं की जे थोर संत होऊन गेले होते, जसे की एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मभूमी या गोदावरीच्या भागात झालेली आहे. तसंच गोदावरी नदीला दक्षिण गंगेचं नाव देखील किंवा दक्षिण गंगा देखील आपण म्हणतो. तर पुढचा प्रश्न पाहूया, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि इंडिया हाऊसची स्थापना केव्हा झाली हे पण महत्त्वाचं आहे. तर 1905मध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कुठे केली होती? तर लंडनमध्ये केली होती. लंडनमध्ये केली होती, हे पण लक्षात असू द्या. तसंच इंडिया हाऊसची उद्देश काय होता? इंडिया हाऊस स्थापना करण्यामागे उद्देश काय होता? तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जे सामील होणारे विद्यार्थी आहेत त्यांना मदत करायची आणि क्रांतिकारी चळवळीला चालना द्यायचं, असं या इंडिया हाऊसचं उद्देश होता. हे दोन्ही तिन्ही फॅक्ट्स लक्षात असू द्या. इंडिया हाऊस, श्यामजी कृष्ण वर्मा, 1905, लंडन आणि क्रांतिकारी चळवळ. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया आता, महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात महत्त्वाचं पीक आहे ज्वारी. कारण खरीप हंगाम कधी असतो आणि रब्बी हंगाम कधी असतो? तर खरीप हंगाम पावसाळ्याचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये, आणि रब्बी हंगाम कधी असतो? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे जो थंडीचा कालावधी असतो तेव्हा रब्बी हंगाम असतो. तर या दोन्ही हंगामात ज्वारीचं पीक आपण घेऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. तर बघा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? तर महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा आहेत 36, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर 36 जिल्हे असून प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद असते, आणि जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करते, जी की ग्रामीण विकासासाठी कार्य करीत असते. पुढचा प्रश्न आहे, कोणते जीवनसत्व मनुष्याचे डोळे सुदृढ करते? तर बघा व्हिटॅमिन ए जे आहे, जे पहिलं ऑप्शन जे आहे व्हिटॅमिन ए, हे मनुष्याचे डोळे सुदृढ करण्यासाठी मदत करत असते. कारण व्हिटॅमिन एचं नाव काय आहे? तर रेटिनॉल म्हणतो आपण त्याला, रेटिनॉल. आणि हे जे रेटिनॉल असतं ते डोळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. याची कमतरता जर झाली तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच काय, रातआंधळेपणा होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, खडाष्टक म्हणजे काय? तर खडाष्टक म्हणजे वैर, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. वैर, बघा 2 मित्रामध्ये पण कधी कधी दुश्मनी लागू शकते. वैर म्हणजे दुश्मनी किंवा वैरभाव किंवा शत्रुत्व. तर खडाष्टक म्हणजेच काय? तर वैर. पुढचा प्रश्न पाहूया, मुस्लिम धर्माची स्थापना कोणी केली? तर मुस्लिम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांनी केलेली आहे, आणि मोहम्मद पैगंबर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहेत. तर बघा यांनी कधी केली होती हे पण महत्त्वाचं आहे. तर मुस्लिम धर्माची स्थापना 7व्या शतकात मोहम्मद पैगंबर यांनी केली होती, आणि त्यांनी काय केलं होतं? कुराणाचे प्रचारक म्हणून पण काम केलं होतं. तसंच इस्लाम धर्माचे आधारस्तंभ म्हणून ते उभे होते. तर पुढचा प्रश्न पाहूया, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे?
तर संसदेचे कनिष्ठ सभागृह पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. आणि वरिष्ठ सभागृह जर विचारलं तर वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. तर लोकसभा ही काय करते, थेट लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीद्वारे निवडले जाते. पुढचा प्रश्न आहे, नाथसागर हा जलाशय कुठे आहे? तर नाथसागर हा जलाशय पैठणमध्ये आहे. आणि पैठण कुठे आहे? तर औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जो डिस्ट्रिक्ट आहे तिथे हे पैठण येथे नाथसागर हे जलाशय आहे. त्यालाच आपण जायकवाडीचं डॅम पण किंवा जायकवाडीचे धरण पण म्हणतो. आणि हे कोणत्या नदीवर आहे? तर हे आहे गोदावरी नदीवर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बॉक्साईट हे कशाचे धातूक आहे? तर बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे धातूक आहे, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. ॲल्युमिनियमचे धातूक आहे बॉक्साईट. तसंच बॉक्साईट ॲल्युमिनियमच्या उत्पादनासाठी मुख्य धातूक म्हणून वापरला जातो आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड मोठ्या प्रमाणात यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर बघा, सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी हे सुधारक साप्ताहिक सुरू केलेलं आहे. आणि यांनी कधी सुरू केलेलं आहे? तर 1881मध्ये हे सुधारक साप्ताहिक सुरू केलेलं आहे. यामधून त्यांनी सामाजिक सुधारणासाठी आणि प्रगतिशील विचारसरणीसाठी लिखाण केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी महाधिवक्त्याची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला इथे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. तर हे तुम्ही जर फक्त पोलीस भरतीच देतात म्हणूनच उपयोगी आहे असं नाही, तर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यासाठी असे GKचे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असतात. आणि जेव्हा आपण त्याचं ॲनालिसिस करतो तेव्हा आपला चारही विचार करण्याचा जो अँगल असतो तो कसा ब्रॉड होतो, ब्रॉड व्ह्यूने आपण पाहायला लागतो. आणि भरपूर ह्या ॲनालिसिसमधून भरपूर असे क्वेश्चन असतात की आपण ते इझिली टॅकल करू शकतो. त्यामुळे फक्त पोलीस भरतीसाठीच नाही तर बाकीच्या एक्झामसाठी देखील आपले व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नाही. थँक्यू व्हेरी मच.